हॅलो, मी मोनिका मोहन यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज संडे आहे आणि संडेच्या ब्रेकफास्टमध्ये स्पेशल असे मेदूवडे आहेत। तर इथे डाळ भिजत ठेवली होती मी आणि ती बारीक करून घेते मिक्सरला। आणि लास्टला जी डाळ बारीक करायची होती त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या 2-3 आणि त्याचं आता मी पीठ करून घेते। पूर्ण पीठ रेडी झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं, जिरे ॲड केले, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। आता हे उडदाचं पीठ आहे ते थोडं वजनदार आहे आणि ते फ्लफी करण्यासाठी त्यामध्ये एअर बबल क्रिएट करण्यासाठी हे सगळं फेटून घ्यायचं आणि म्हणजे त्यामुळे त्याचं वजनसुद्धा कमी होईल आणि ते पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये तरंगण अशा पद्धतीने करून घ्यायचं। हे पीठ ना मी मोठ्या पातेल्यामध्ये घेतलंय जेणेकरून मस्त फेटून घेता येईल आणि चांगले फेटलंय मी। यामध्ये एअर बबल्स क्रिएट होतात आणि मेदूवडे याचे छान होतील। आता हे चेक करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करू शकतो। तर एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय मी आणि पीठ सोडून पाहिले तर पीठ छान तरंगतंय, म्हणजे मेदूवडे बनवण्यासाठी हे पीठ रेडी झालंय असं समजायचं। ओके, हे सगळं करत असताना मी लगेच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। दुसऱ्या गॅसवरती दूध गरम झालंय आणि इतकी घाई असते सकाळी सकाळी, यांना सुद्धा बाहेर जायचं होतं आणि चटणीची सुद्धा मी लगोलग तयारी करून घेत होते। तर आता मी खोबरं वगैरे कट करते तेल गरम होईपर्यंत आणि चटणी बनवून घेते त्याची। सकाळी सगळीच घाई असते आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाबा गावावरून आलेत आणि त्यांना सुद्धा सकाळी लवकर नाश्ता करायला लागतो। सो तयारी चालू आहे, तेल गरम झाले ते चेक केलं मी आणि नंतर वडे काढायला घेतलेत। पण काही तळायचं म्हटलं तर मला तेलाची खूप भीती वाटते, पण मेदू वडे बनवायचे म्हटल्यावर कसे बनवायचे ते, तर मी ही ट्रिक वापरली। चमच्याला मी थोडंसं पाणी लावलं आणि ते उडदाचं जे पीठ आहे ना ते पटकन सुटेल अशा पद्धतीने असे वडे बनवून घेतले आणि ही ट्रिक माझी छान वर्क झाली। याआधी मी जेव्हा वडे बनवले तेव्हा डब्याने बनवले होते आणि ही मी ट्रिक पाहिली तर ही छान वर्क झाली। आता अशाच पद्धतीने मी बनवत जाईल। सुरुवातीला जे वडे बनवले ते खूप घाईमध्ये बनवले कारण त्यांना बाहेर जायचं होतं। त्या वड्यांचा शेप थोडासा बिघडलेला आहे, पण नंतर जे बनवले ना ते खूप छान बनले आहेत। सुरुवातीला जे वडे बनवले ना त्याचा शौर्यच्या पप्पांनी ब्रेकफास्ट केला, म्हणजे घरातून बाहेर जायचं असेल आणि परत येण्याचा टाईम माहीत नसेल तर घरातूनच नाश्ता किंवा जेवण करून गेलं तर काळजी राहत नाही। चला, आता बरेचसे वडे बनवून झालेत आणि मुलांनाही असं झालं की कधी ब्रेकफास्ट करायला मिळतोय, तर मी आता त्यांना वाढते आणि नंतर मग बाकीचे राहिलेले वडे बनवून घेते। आणि कसं असतं, आपण खूप मेहनतीने एखादा पदार्थ बनवतो, पण सगळ्यांनी जर तो आवडीने खाल्ला ना तर आपल्याला सुद्धा आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं। आणि इथे बघा, शौर्यला सुद्धा वेटच होत नाहीये की त्याला असं झालंय की कधी खायला घेतोय आणि मला वाटलं ही प्लेट तो बाबांसाठी घेऊन चाललाय, पण त्याने त्याच्या समोर नेऊन ठेवली आणि पाणी आणायला गेला। बऱ्याचदा अशा गोष्टींना लक्षात येत नाही, एडिट करताना समजतं मला की ह्या अशा गोष्टी त्यावेळेस झाल्या होत्या। चला, आता वडे तळून झालेत, म्हणजे या गरमीमध्ये ना गॅस समोरचं जर काम आवरलं ना बरंच काम आवरल्यासारखं वाटतं। खूप आता उष्णता वाढली आहे तर गॅस समोर काम करायची इच्छाच राहत नाही। तर सकाळी केस धुतले होते आणि आता केसांचा गुंता काढून घेते। मलाही ब्रेकफास्ट करायचा आहे, पण म्हटलं हे आधी करून घेऊ। आज ब्रेकफास्ट थोडासा हेवी होता त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये लाईटच जेवण असणार आहे। तर इथे मी ब्रेकफास्ट करायला बसले आणि मेदूवडे खूप छान झालेत, क्रंची आणि टेस्टी झालेत। नाश्त्याला जर काही कुठला स्पेशल पदार्थ बनवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, हे सुद्धा सगळं आवरायचं असतं।
भांडी खूप निघतात आणि ती घासणं ते स्वच्छ करणं ते सुद्धा तितकंच गरजेचं असतं. चला आता मी किचन साफ करून घेते आणि फायनली मला किचन असा लागतो स्वच्छ आणि नीटनेटकेपणा, कुठेही पसारा नको, एकदम क्लीन असा किचन मला पाहिजे असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.